पण या ठिकाणी तुम्हाला आम्ही जे दिलेले डायलॉग आहेत ते तुम्हाला इतर स्टेजवरती करायचे आहेत आणि हे 1-2 दिवसाचं किंवा 1-2 महिन्याचं काम नाहीये. यासाठी तुम्हाला थोडासा एक त्याग करायला लागेल, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करायला लागेल. छोट्या छोट्या गोष्टी काय आहेत, थांबायचं कसं, उभं कसं राहायचं, कॅमेऱ्यासमोर कसं उभं राहायचंय. आपण या ठिकाणी मोठे मोठे कॅमेरे आणणार आहोत. तुम्ही स्क्रीनवर कसे दिसताय हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि एक चांगला आगळा आणि वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे आणि भविष्य काळामध्ये चांगल्या प्रकारे अजून काही कलेमधल्या ज्या काही स्पर्धा आहेत राज्यस्तरीय जिल्हास्तरीय ते मोठ्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी आयोजित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि धन्यवाद, आपण या ठिकाणी सर्वजण आलात आणि अत्यंत मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे परत एकदा मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि पुढील सूत्र कुंभार सरांना मी सांगतो. धन्यवाद. काशीनाथ परत गावाला येतोय तेव्हा पप्पा त्याला लग्नाचा आग्रह करतोय. काशीनाथ नकार देतोय. लई अटींचा स्वीकार करून काशीनाथ लग्नाला तयार होतोय. आता काशीनाथच्या घरात ना एवढी माणसं म्हणजे त्याची आई बाबा काका काकू मामा मामी आत्या मावशी पोटे असं गावाकडचे नाही कलर बुलेट केलेले. गणपतीचे फोटो, मातीचे फोटो, सरस्वतीचे फोटो, हनुमानचे फोटो, खंडोबाचे फोटो आणि मध्ये गांधी नेहरू बसवलेले. या फोटोच्या खाली अगरबत्त्या लावू या फोटोच्या काचा इतक्या काळ्या भांगार झाल्या कधी त्या ग्रहण बघण्याच्या कामाला येतात. असा काशीनाथ लंडन येतो बाप्पा त्याला बोलून येतात. काशीनाथ काय करत होता शेतामध्ये, काय करत होता तिकडे वावरामध्ये. I'm sorry. That I am just thinking that we are doing so economic investment in a farm, but you are not getting the correct videos of it, Papa. Yes. अरे काय लावलं फेस ना पप्पा माझे काय सांगायचं that I can take you because I am very awkward so that काशीनाथ सांगतात आणि जमिनीचं कोपरा पण आपलू आणि जरा माझ्या भाषेत बनवा. पप्पा माझे काय सांगायचे ते मी माझ्या मोहला सांगितले. सो प्लीज तुम्ही तिलाच विचारा. तू पाठवून दे तुझ्या मायला आणि सांग तिला माझ्या लोक तुम्ही मला मुलगा का? तुम्ही मला मुलगा का? तुम्ही मला मुलगा का? काशीनाथ काय बोल काय बोल आता काय ते म्हणते करायले तो फक्त आपल्या नाही तू तुमचं बघून घे. घेणं फुकटचं खंडील लावणं काशीनाथला पाठवून द्या. काशीनाथ काय म्हणते बा तिकडं पोरगी बघितली म्हणजे तू का तिथं नाही सगळे अरे लग्न अशी काय घालता का पोरी बघायला गेल का? पप्पा माझी मुलगी आवडली त्याचं कारण असं बिकॉज आय लव्ह दॅट गर्ल. असं केलं म्हणजे माझ्या चड्ड्या घेतल्यास का? हो घेतल्यास ना. तू तुझ्या चड्ड्या तर बाकीच्या कोणी जाऊन बघा कृषी मंडळी आपल्या बायकांना काय इच्छा होतं. तू तुझी नळ घेतली का, बुगडी घेतली का, छल्ल्या घेतल्या का, साड्या घेतल्या का, म्हणजे मंगळसूत्र घेतले का, बाटल्या घेतल्या का, पाटल्या घेतल्या का, बांगड्या घेतल्या का, ते काही नका विचारू. चड्ड्या घेतल्या का घेतल्या 7-8 वर्षाला घेता त्या भरू नुसत्या चड्ड्या घेतल्या मांडर पुढे नुसतं चड्ड्या घालून आणि कुणी विचारलं तर सांगा आमचं पुढचं एवढंच घालतं. व्यासपीठावरील सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष माननीय काकासाहेब चव्हाण, त्याचबरोबर प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक माननीय श्री ज्योतिराव कदम,
ते लेखक आहेत, अनेक प्रकारचे पुस्तक सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत आणि नाट्य अभिनेता म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. उत्कृष्ट असं त्यांचं काम आहे. त्याचबरोबर माननीय श्री सुधाकरराव जाधवर सर, सचिव धायरेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान धायरी, आणि आमचे सहकारी मित्र माननीय कुसाळकर सर. कार्यक्रमाचा उद्देश काय? माझे मित्र माननीय मस्के सर कला शिक्षक आहेत. अतिशय तळमळ त्यांची कला क्षेत्राबद्दल आहे आणि पहिल्यापासून त्यांना मी पाहतोय की या कला क्षेत्रामध्ये ड्रॉइंग हा विषय जोपासता त्यांनी नाट्यकला सुद्धा आत्मसात केलेली आहे. आम्ही सर्वजण, ते आहेत, मी आहे, कुसाळकर सर आहेत, सर्व आमची टीम या नाट्य निर्मितीचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि एक लघुपट सुद्धा आम्ही तयार केलेला आहे. आणखी आगामी काळामध्ये अनेक लघुपट सुद्धा निघणार आहेत. तो लघुपटाचं ट्रेलर तुम्हाला या ठिकाणी आम्ही नंतर दाखवणारच आहेत. त्यामध्ये आम्ही भूमिका केलेल्या आहेत आणि जो काही संपूर्ण त्याचं काम झाल्यानंतर असाच एक कार्यक्रम आयोजित करून तुम्हाला तो नंतर दाखवला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सुप्त कलागुण असतात. फक्त या कलागुणांना बाहेर काढण्यासाठी वाव द्यावा लागतो. तो वाव तुम्हाला शालेय विद्यार्थी दशेत मिळत असतो. परंतु होतं काय बऱ्याच वेळा की आपण पाहतो शाळेमध्ये तुमचा तास सुरू होतो, इंग्लिश असेल, गणित असेल, हिंदी असेल, मराठी असेल, आणि हा तास सुरू झाल्यानंतर शिक्षक समोर शिकवत असतात आणि शिकवता एखादा विद्यार्थी त्यांच्या प्रेरणेने, यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सानिध्यात आम्ही या ठिकाणी बऱ्याच काही कला शिकतोय. त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि सर हे आपल्याला नेहमी या ठिकाणी येऊन गायडन्स करणार आहेत. वेळोवेळी त्यांना या ठिकाणी आपण बोलावणार आहेत. मोठमोठे लोक या ठिकाणी आपल्याला लाभणार आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी प्रथम दर्शनी मी वातावरण निर्मिती, नाट्याभिनयाला वातावरण निर्मिती लागते. विद्यार्थी मित्र, आपला कुठल्या पक्षाचा आवाज येत असेल, कुठल्या प्राण्याचा आवाज येत असेल, कुठल्या बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल, ते तुम्ही करायचा प्रयत्न करा. आम्ही सुद्धा जादूचे प्रयोग असतात, तेही तुम्हाला आवडतात. जादू नसते, विज्ञान असतं, परंतु या जादू म्हणून अनेक लोक गळफास लावून तुम्हाला फसवणारे असतात. तर ते फसू नये म्हणून मनोरंजनातून अंधश्रद्धा निर्मूलन हा एक शालेय स्तरावर माझे कार्यक्रम बरेच असतात. या ठिकाणी तुम्हाला मी नाट्याभिनय, वातावरण निर्मिती आणि त्याच्यानंतर एक प्रसिद्ध नाट्य अभिनेते निळू फुले यांच्या आवाजामध्ये साधारणपणे 45 मराठी चित्रपटाची कॉमेडी यांच्या आवाजामध्ये सादरीकरण करून दाखवणार आहे. पहिला अगोदर आपण पाहूया नाट्य अभिनय म्हणजे काय. विद्यार्थी मित्र, तुम्ही इतिहास शिकता. इतिहासामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे पाठ असतात. इतिहास कसा शिकायचा? इतिहास हा गोष्टीरूप नाट्य अभिनयाने शिकायचा असतो. कंटाळवाने वृक्ष वाटत अशा पद्धतीने नाही. आता हल्ली आमच्याकडे बरेच विषय आलेले आहेत. समाजशास्त्र विषय दिला, म्हणजे इतिहास, भूगोल आमच्याकडे आलेला आहे. आम्ही काय करतो, या विषयाला कंटाळवाने शिकत नाही. त्यामध्ये काही प्रसंग असतील त्याला आम्ही वेगळी कलाकृती देतो. त्यामुळे इतर शिक्षकांना वाटतं यांची शिकवण्याची आकृती ही वेगळीच आहे. श्यामेकडे आलेले आहे तेवढ्या खान महाराजांना म्हणतो, शिवबान मेरे गले में लग जा. महाराज पुढे जातात. पुढे गेल्यानंतर खान त्यांना मिठी मारून विश्वासघात करण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात शिवाजी महाराज अत्यंत चपळाईने बिचवा काढून खानाच्या पोटामध्ये घुसून आतडी बाहेर काढतात. हा प्रसंग. त्यावेळेस खान काय म्हणतो, शिवगण मेरे गले में लग जा, तुम्हारे स्वर्ग है हमारे यहाँ पर. तेवढ्यात महाराज अत्यंत चपळाईने खानाच्या पोटात बिचवा घुसतात. ये क्या हुआ ना, ये मेरे साथ क्या हुआ? शिवबल, तूने ये क्या किया? घर विश्वासघात हो गया, बहुत बुरा हो गया. अशा प्रकारचा प्रसंग हा आपला प्रतापगडावरती घडलेला आहे. म्हणजे इतिहासाला कशा प्रकारे कलाची आपण द्यायची अशा माध्यमातून जर आपण जर शिकवलं तर विद्यार्थ्यांच्या चटकन लक्षात राहतं खान कसा बोलला, शिवाजी महाराज काय करत होते. इतिहास असा शिकावा लागतो. म्हणजे त्याला नाट्य अभिनयाची जोड द्यावी लागते आणि हे जोड देण्याचं काम कला शिक्षकच करतो. लक्षात घ्या. कारण कला शिक्षकाला ती कला नाट्य अभिनय करण्याच्या सगळ्या काही माहिती असतात. त्या दृष्टीने तो करत असतो. त्यानंतर आपण बऱ्याच वेळा प्रार्थनेच्या वेळेस ग्राउंडवरती वंदे जय भारत माता की जय अशा प्रकारे आपल्यामध्ये काहीतरी जोश संचारलेला आहे. अशा प्रकारची आपली घोषणा झाली पाहिजे, तेव्हा ती चांगली वाटते. म्हणजे जे शब्द आहेत
ते त्याचप्रमाणे झाले पाहिजे. लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं, काय वाक्य म्हटलं होतं सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पण अशा साध्या शब्दात म्हणून चालत का? टिळक अशा साध्या शब्दात म्हटलेत का? नाही म्हटले. कसे म्हटले? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या प्रकारे महाराजांनी आपल्या लोकमान्य टिळकांनी अशा प्रकारची सिंहगर्जना केली. विद्यार्थी मित्र, सिंहगर्जना ही सिंहगर्जने सारखीच झाली पाहिजे, तेव्हाच त्याला त्या ठिकाणी ते शोभतं, अन्यथा शोभत नाही. साध्या बोलण्याने ते आपल्याला त्याची त्या ठिकाणी शोभा मिळत नाही. म्हणून सिंहगर्जना ही सिंहगर्जना सारखीच झाली पाहिजे. दुसरा प्रसंग आहे वातावरण निर्मिती. नाट्याभिनय म्हणजे काय? आता आपल्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं साधन नाहीये, पेटी नाही, तबला नाही, काही नाही, तरी सुद्धा या ठिकाणी आपण एक वादळ सुटलेलं आहे आणि वादळामध्ये दोन चिमुकले जे गुंतलेले आहेत, हा एक प्रसंग इथं आपण वातावरण निर्मिती उभा करतोय. वादळ म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यामध्ये सोसाट्याचा वारा सुटतो. कसं असतं वादळ, आणि त्या दोन लहान मुले या वादळात गुंतलेले आहेत. पाहूया आपण नाट्य निर्मिती वादळ. आई बाबा पावसाळ्या दिवसात अशा प्रकारचं वादळ सुटतं. अशा प्रकारची नाट्याची वातावरण निर्मिती आपण ही तोंडाने सुद्धा करू शकतो. त्यानंतर विदर्भामध्ये घोड्याचे टांगे असतात. आता इकडे आपल्याकडे दिसत नाही. घोड्याचे टांगे म्हणजे घोडा पुढे असतो, टांगा पाठीमागे असतो. तो घोड्याच्या टांगा लांब पुढे जातो, पुढे पाठीमागे येतो. पाहूया आपण. टांगा लांब गेलेला आहे बरं का. लांब गेल्यानंतर जावा टांगा परत येते. म्हणजे टांगेवाला पण बोललाय. अशा प्रकारची ही जी नाट्य निर्मिती असते ही आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने ते आणि आम्ही या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहील. विद्यार्थी मित्र, तुम्ही एकच लक्षात ठेवायचं की 47 मराठी चित्रपटाची नावाची कॉमेडी आहे. गाव तिथे भानगडी आलीच, सगळं तुम्हाला माहिती. ध्यान देऊन ऐका तर मी काय म्हणतोय. प्रिय सुशीला हिस्पांडवंदरच्या नमस्कार. विनंती इथेच पत्रच करेन. मी जाणून दगा दिला त्याबद्दल मला क्षमा करा. न म्हटलं चूक होत. खरं म्हणजे मीच नको त्या मोहाला म्हटले की मला घेऊन चला, पण तुझ्या वडिलांनी पळी करून फुकट चंबू बाबूरावला शोध. पण तुझ्या वडिलांना ही जावायची जात कशी आहे हा अजून समजणारच नाही. तर त्यांना हा एकटा जीवानी सदाशिव कसा पसंत पडणार? एकदा तू मला म्हणालीस की मोका काय मोका, परंतु हे ऐकून माझ्या थरथराट झाला. पण तुझी माझी, पण तुझ्यासारख्या भन्याट घालून काहीच वाटलं नाही. मी जरा तुला गुपचूप भेटण्याचा प्रयत्न करत असलो तरी एक दिवस गोंधळ व्हायला येळ लागणार आणि बाकी गावात तर काय धुंदळकाच उडेल आणि सगळ्या घरात गोळ व्हायला वेळ लागायचा नाही. परंतु याला आपण तुझ्याच वडिलांचा आहे, कारण प्रीत तुझी माझी हे त्यांना सहन होत नाही. म्हणून त्यांनी तुझं लग्न फुकट चंबू बाबूराव बरोबर केलं. आणि मला वाटत होत की बायको असावी अशी, पण तू लाखाताची देखणी दिसत होती. परंतु जाऊ दे, झालं गेलं तुमचे तोडून आले. आता हा चोरीचा मामला कुणालाच माहित नव्हता, तरी सुद्धा शेजारच्या आयाबाई म्हणत होत्या त्यावेळी लक्ष्मी जरा कुंकू लावून तू हेच नवरा पाहिजे असं म्हटले तरी सुद्धा जमणार नाही. आता मला माझ्या घरी जाऊ दे. विनाकारण फेकाफेकी करू नको आणि माझा श्वास रोखून धरू नको, पछाडल्यासारखं करू नको. नाहीतर मला आता होती आणि गेली कुठं अशी वेळ आणू नको. मला माझ्या अवघाची संसार सुखाचा करू. राम राम मंडळी, धन्यवाद. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी तुम्ही हा छोटासा मनोरंजनाचा कार्यक्रम गोड करून घेतला आणि ऐकला त्याबद्दल तुमचं प्रथम मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढील कार्यक्रम यानंतर चालू होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याला 10वी 12वीला अगदी 98-99% मार्क्स मिळालेले असतील आणि त्याला जर
आपल्या ह्या शहरामध्ये जर जाहिरात करून बोलवलं तर एवढी गर्दी होणार नाही, परंतु एक 10वी शिकलेला कलाकार असेल आणि त्याचं नाटक, त्याचा चित्रपट चांगला गाजलेला असेल आणि त्याची जाहिरात करून जर बोलवलं असेल तर नक्कीच मुलांनो कलाकारांसाठी फार मोठी गर्दी होते. कलाकाराचं फार मोठं नाव होतं समाजामध्ये. आपण पाहतो की ह्या कलाकारांना मानाचं स्थान आहे आणि म्हणून या ठिकाणी संजय मस्के सर यांच्या अथक प्रयत्नातून त्यांची तळमळ आपण पाहतो. त्यांच्या या तळमळीतून या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारची संधी मिळते आणि तुम्ही सुद्धा या संधीचा फायदा घेतला पाहिजे. मी पुन्हा एकदा या व्यासपीठावरती असणारे सर्व मान्यवर, सर्व विद्यार्थी यांचं मी स्वागत करतो आणि आपल्या ह्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.